नमस्कार, वृषालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज बनवणार आहे कुरकुरीत मंचुरियन. त्यासाठी लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराचा कोबी आपण किसून घेतला आहे, अर्धी वाटी पोहे बारीक करून घ्यायचे, मैदा 1 वाटी, लसूण, मिरची, आलं पेस्ट, तिखट पावडर, मीठ, रेड चिली सॉस, फूड कलर, सोया सॉस. आता हे सगळे साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे. त्यासाठी आपण आधी पोहे, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी पोहे घ्यायचे. पोहे घातल्यामुळे पाणी शोषून घेतलं जातं. कॉर्नफ्लोअर नाही घातलं तरी चालेल. नंतर आपण आलं, लसूण, मिरचीची पेस्ट 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा, मीठ, रेड चिली सॉस 2 चमचे, थोडी तिखट पावडर, आणि आपण थोडा रेड कलर फूड कलर घालणार आहे. नाही घातला तरी चालेल. आता हे सगळे साहित्य आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे. ह्यात पाणी घालायचं नाही, कारण कोबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे कोबी कुरकुरीत होतात. सगळ्यात शेवटी आपल्याला लागेल तसा मैदा घालायचा. आपण आता गॅसवर कढई तापवण्यासाठी ठेवले आहे. आता त्याच्यामध्ये थोडे आपल्याला मंचुरियन घालून फ्राय करायचे, पण मंद आचेवरच गॅस ठेवायचा. अशा प्रकारे छोटी मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मंद आचेवर आपल्याला हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले मंचुरियन रेडी आहेत. आता आपण यासाठी लागणारी चटणी बनवणार आहे. मंचुरियन चटणीसाठी लागणारे साहित्य: 2 चमचे कॉर्नफ्लोअर, सोया सॉस, मीठ, कलर, फूड कलर, विनेगर, आलं, लसूण, मिरची पेस्ट. आता आपण गॅसवर तेल तापवण्यासाठी ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, घालून चांगलं भाजून घ्यायचे. आता हे चांगले भाजल्यावर आपल्याला 1 चमचा सोया सॉस, मीठ, थोडं विनेगर, यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं. यामध्ये आपल्याला कलर घालायचा. आणि पाण्याला उकळी आली की आपण कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट केली आहे ती घालायची. आता हे कॉर्नफ्लोअरमध्ये आपण पाणी घालून पेस्ट बनवलेली आहे, आणि ती आपण आता ह्याच्यामध्ये घालून
चांगली उकळी काढायची आहे. हे थोडं आपल्याला थोडं घट्ट वाटले की त्यामध्ये थोडे आपल्याला पाणी घालायचं. अशा प्रकारे आपली चटणी सुद्धा तयार झाली आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली मंचुरियन रेसिपी. आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.